नमस्कार मैत्रिणींनो, ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये इथे तन्वीचा बड्डे असतो आणि बड्डे खूप छान सेलिब्रेशन करत असतात। पण ह्या सेलिब्रेशनमध्ये अचानक सायलीला तिचा भूतकाळ आठवतो बरं का। तो कसा तर चला जाणून घेऊन या। केक कटिंग झाल्यानंतर आता काय होतं, प्रतिमा ही तन्वीला केक चारण्यासाठी जाते, कारण प्रतिमा ही तन्वीची आई ना। तर आणि प्रतिमा जेव्हा केक हातात घेते तेव्हा तिला अचानक तिच्या भूतकाळातील काही गोष्टी आठवतात आणि ती तन्वीला केकच चारत नाही आणि तन्वीपासून ती रिटर्न फिरते। तर बघून सर्वजण शॉक होतात। तन्वी म्हणते, अगं आई मला केक चार ना। मग तन्वीला असं वाटतं की प्रतिमा पहिला घास पूर्ण आजीला चारते वाटतं, पण तसं न होता प्रतिमा थेटच सायलीजवळ जाते आणि सायली ही तिच्या त्या केकच्या हाताला हात लावते। परत दोघीही मिळून त्या रविराजला जाऊन केक चारतात आणि रविराजजवळ प्रतिमा आल्यावरती म्हणते, तुम्हाला आठवतंय का रविराज काही? तर म्हणतो काय? तर म्हणे, आहो जेव्हा आपल्या तन्वीचा लहानपणी बड्डे असायचा ना, असायचा ना, तेव्हा असाच आम्ही दोघी तुम्हाला केक चारायचो, पण आज नकळत का माहिती सायली आणि मी तुम्हाला केक चारते। आता हे सर्व बघून इकडे सर्वजण घरात आश्चर्यचकित झालेले असतात। अर्जुनच्या मनामध्ये तर थोडी वेगळीच शंका येते की बाबा सायली तर यांची मुलगी नाही आहे ना। आणि लगेच सायलीलाही तो भूतकाळ आठवतो जेव्हा ती लहान असताना कोणाला तरी केक चारते, तेव्हा तिचे आईवडील तिच्या बरोबर आहे। असं झाल्यानंतर सायली तिच्या कानावरती हात ठेवते आणि मोठ्याने आई म्हणून ओरडते। सर्वजण म्हणतात, सायली काय झालं, सायली काय झालं? तर लगेच ते कल्पना म्हणते, काहीतरी तर होतंय, कारण जेव्हा कधी बड्डेचा विषय येतो ना तेव्हा सायलीला नेहमी चक्कर येते। सायली तुला कशाचा त्रास होतोय आम्हाला सांगते का? अर्जुन म्हणतो, आई मला कळतंय तिला कसला त्रास होतोय। तन्वी म्हणते, कसला त्रास होतोय तिला? तर ते तन्वीला वाटतं अर्जुनला सत्य कळालं तर नाही ना। तो म्हणतो, नाही ग, तिला असा बड्डे केक वगैरे दिसला ना तिला पहिल्यापासून हा त्रास होतोच आणि आज तुझा बड्डे केक बघितल्यामुळे तिला त्रास होतोय, बाकी काही नाही। तर रविराज म्हणतो, पण प्रतिमा मला खूप आनंद होतोय की तुला भूतकाळातील काही गोष्टी आठवत आहे। आता पुढील भागामध्ये नक्की सायलीला कळेल का रविराज आणि प्रतिमा हेच तिचे खरी आईवडील आहे? हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।